अरे देवा परमेश्वरा, समजा खचून गेले रे, समजा रान माती वाहून गेले, नुकसान झाले, बरोबर हे झालं, काय करायचं? देवा श्रीरामा, श्रीराम 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 श्रीराम, समजा खचलं बाबा. काय गावकरी सरपंच पाटील काय काय करायचं? अवघड झालं, वाहून गेलं, कचले रान वाहिलं. सरपंच पाटील बी तू म्हणी आली नाही ती. अरे काय करायचं? नुकसान झाली बदल. आज आहे मंगळवार, काय त्याच्या आईला कालवणाला बी काय नाही. आज मासे धरत बसतो. असा जे मासा काढतो आता खाप दिसणं, काय सुट्टीच देत नाही आता मी. ये 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 आता कडन पाणी केल्याशिवाय सुट्टीच नाही. बायकून दिला हाकलून, कालवणाला बी काय नाही. काय भाजीपाला बी लय महाग झालाय. वांगी 120 रुपये किलो. मग ते मासे धरल्याला बरं नाही तू. बघ तूच आज काय करायचं. आज मासे धरणार मग धरणार. काय कोण नाही काय कळणार कडे. मासे धरणार मग धरणार. सुट्टी नाही. ये 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 बाबा ये. सुट्टी नाही तुला देणार आता. ये बघू. यायला मासा लागतोय का नाही काय कळलं मला तरी याचा. लागायचं हिरुळ बिरुळात नाही तर काय करायला काय याचं. कासा बिसाव यायचं नाही तर काय कळ नाही. मासा बी लाग ना काय म्हणा लवकर. काय नाही काय खरं नाही रे ह्या जिंदगीच्या. काय खरं नाही का ह्या जिंदगीत. त्याच्या बसायची म्हणजे काय वाया जातो इतका वेळ. काय करावं. जायला मासा काय लागतोय बरं का म्हणा. ये ये ग ये ये महिना आला का नाही. गावतोय का नाही. इथच्या गावात कुठं गेला तर मासा. मासाच गाव नाही का आलाच नाही. हे त्याच्या शिताला त्याच्या. काय खरं नाही गाडी. पुन्हा टाकून बघतो मी. काय ये 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 तुला सुट्टीच देत नाही. ये बघतो मी. ये ये लागतोय बर का पण तुला सुट्टी देणार नाही मी. आज बायकोला मोठाच मासा नेऊन जाऊ. कालवणाला बी काय नाही. वांगी बाजार भाव लय महाग झालाय काय करायचं त्याला. ये गाभारी बिबारीत गेलाय का बाबा रे बाहेर ये. बघू या काय त्याच्या मासा बी गावणार काय होणार काय होणार. लागलाय बरं का नाही तर काय खरं नाही. बघतो ये ये त्याच्या आईच्या गावात मासा काय लाग ना. हे जळून तिकडे बायकोला स्वयंपाक करायला तू मासा गावून काय होणार. आता घरी जातो काय त्याच्या आईला दगड बी तिकडं गोंबन बी तिकडंच असं झालं. एका तीर मध्ये 2 शिकार करायला गेलो कशाच काय ना. भाजी बी गेला आणि मासा बी गेला. चिंगड्या बी गावल्या नाही त्यानं काय नाही. त्या पाणी तर लय झालंय वड्याला काय खरं नाही. हे त्या गावात एक चिंगडी दिकून नाही काय नाही. माणसांना काय नुसतं पेरायचं. आम्हाला चिंकड्या बी गावून त्यानं मासा बी गावून. काय गड्या मोठं अवघड झालंय पावसामुळे. लका काय लका ही वाड्यात पाणी आहे. दिसतंय का कोण काय पाण्यात वाडा आहे काय समजाय मार्ग नाही लका. काय लका लय बेकार झाली बरं का. समजा बंधारा समजा खचून गेला. लोकांची समजा गैरसोय व्हायला लागली. आयला काय नाही काय तर ह्यात गड्या बंदोबस्त करावा लागेल. दुरुस्ती करावं लागणार आहे. कोण आहे का बघ. अरे कोण तरी दिसतंय तिकडं. अरे किशोर दिसतो. किशोर कोण आहे रे. काय कडे कोण नाही कोणते बघाव इकडं.
हिला कोणतरी दिसतंय बरं का तिथं, त्याला हळे मारतो गडे. काय ओळखू ये ना गड्या कोण आहे. डुलतोय म्हणल्या पेताडा दिसतोय, किशात असला पाहिजे. ए किशोर, किशा, ए किशोर, किशा. अरे कोण आहे रे? आला का तुला आवाज ओळखू ना बाई? कोण आहे म्हणतोय? सरपंच. हा ये, आलो. हा ये इकडं. आलो डका. सरपंच. हा ये. काय पाय मोडून नंतर पाय तुकडं पडून द्या. बर. हे पहिलं बोलून घ्या. हे काय खरंय? सगळ्या वाड्यात पाणी का पाण्याचा वाडा असंच काय झालं कळणार मला तर. काय ही वाहून आलंय, त्याला काय करायचं? आला का? ही वाहून आलंय, त्याला काय करायचं? हा तर येऊ दे, त्याला काय करायचं नाही, तू फक्त नीट ये. मी येतो पण ही काय? हाय आले अरे, ते चोंदार बसलेला आहे, काढलंय जिशिपीनं. आम्हाला मास पकडायला होतो गुत्त मास जात ते का मास गाव तोय तुला? नाही तर गाव चिंगडी गावली नाही एक बी. ये आला का? एक बी चिंगळी गावली नाही. बरं जाऊ दे, तुझ्या नशिबातच नाही का? काय हा. काय अरे एकतर किती वाहून आले? हा शुद्ध शाकाहार पाहिजे, तर तब्येत व्यवस्थित राहते. असं का? हा बर ये इकडे ये. मग काय म्हणताय? अरे, किती पाणी आलंय बघा बुद्ध. की आपल्याला काय करायचंय माहितीये का? की बघ कसं झालं, पडशील पडेल. नाही पडत. तुला मला काढावं लागेल शिप्या आणून तुला. नाही पडत. बोला. बोला की. बोला म्हणजे काय माहितीये का, ह्याचं काहीतरी आपल्याला दुरुस्ती करावं लागणार आहे. सरपंच. हा. एवढं चाललंय, तुम्ही काय करणार? अरे किशोर, काय करणार म्हणजे बघू आता, तहसीलदारला ह्यांना अर्ज देऊन त्यांची माणसं बोलून फोटो काढून समजा त्यांना तहसीलदार ऑफिसला द्यायला येईल. तहसीलदार कुठं काय असेल ते बघू. जेवढी भरपाई देण्याचा प्रयत्न करू. ते बाळूच आहे गेले, त्या जगदाळेचं रान वाहून गेलं, पण लोकांना बी थोडं समजायला पाहिजे. त्यांचं काय ते सारखं असं कुरून 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 सगळा वडा घरापर्यंत नेला, त्याला काय करायचं? सारखं कुरून कुरून एक दाट तुकडून पोट भरायची काय गरज आहे का? नाही नाही, मग ते निसर्गाची आपत्ती अशी. निसर्गात देतो ना, जो निसर्ग कोपला मध्ये यांना खोपतोय असं आहे. बरोबर आहे तुझं म्हणणं, बरोबर आहे की केवढा मोठा लका बडा बरोबर आहे. लोकांनी बघा सरपंच, कुपरून 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 सगळा वडा घरात नेला, काय करत माणसाने? बरं असू दे, आता काय होऊन गेलेल्या गोष्टी झाल्या. आता काय तरी त्यांना आर्थिक मदत आपल्याला केली पाहिजे. आर्थिक मदत काय नाही, त्यांच्या नियमाचं जे काय गेले त्यांच्यासाठी करू की प्रयत्न. शासनाचं आहे अशा इथे की ही झालंय कसं की ह्या माणसांना कळतच नाही. मग बघू, माझी बी बघतो काय तहसीलदार ऑफिसला लेटर देतो, समजा फोटो हे काढून घेऊन पत्र देतो. हो, मला मास गाव नंतर काय नाही त्याच्यामुळे. जाऊ दे, चल पडचे त्या माशाच्या ना आता ते ह्याच्यात पुन्हा लकावायच. हळून चाल, हळून चाल. सरपंच माणसाच्या पाण्याला माहित आहे का? नाही पारला का वाट्याला लागले पाणी पाराने. मला काय कळणार सरपंच, तुम्ही बघितलं पाहिजे, तुमचं काम आहे राव बघायचं. बर ठीक आहे, तुमचं काम आहे बघायचं. राम राम. राम राम बाळासाहेब. काय सरपंच, अहो माणसं वाहून गेले यायचं, पण पार आमच्या घराची दैन झाली. आमचं म्हातारं एका जाग्या होय, त्याला काही उठाय बसाय येत नाही. कसं काय भागायचं, कसं काय भागवायचं आम्ही? आता हे काय मेघराजाच्या पुढे बी आपण काय करू शकत नाही. पण तुम्ही लक्ष देत नाही ना. जेवढं बघू प्रयत्न करू द्यायचा. काय जेवढा निधी जेवढा तुम्हाला देता येईल तेवढा देण्यासाठी प्रयत्न करू. पण गरीब परिस्थिती एकदम. प्रयत्न म्हणायचं नाही, डायरेक्ट ऍक्शन. बर ठीक आहे, ठीक आहे. हा ऍक्शन घ्यायची. बर ऍक्शन घेतो. ठीक. प्रयत्न प्रयत्न बरं काय, जर तुमच्या ह्या तक्रारीचं आहे का नाही, 100% निवारण करू. तुमचं काय काय असेल ते तुम्हाला नुकसान भरपाई देण्यासाठी प्रयत्न कर, 100% करतो. हो ठीक आहे, चलो का. राम राम. मला कटिंग करायची.
आमके नंबर नाही गिरायक चाललंय रायते महाराजांची कटिंग चालली. रायते महाराज यंदा काय प्रस्थान लिहायला येत आहे का नाही तुम्ही? येणार आहे की? येणार आहे ना नक्की? नक्की येणार आहे. 17 तारखेला तुकाराम महाराजाची पालखी हलणार आहे, 18ला माऊली हलणार आहे. यंदा जाऊ की 100% जाऊ. यंदा 16 जोरात होणार आहे माऊलीचा. 15 दिवसाची वारी करू. हा गावातनं प्रस्थानाला पण पोरं जाणार आहे ती भरपूर. जाऊ की. तुमची तयारी जोरात ठेवा. हो ये. मला जायचंय खाली बसशील नाही तर अरे आमची माझी थोडी राहिली गाडी. नंबर तर येऊ दे तुझा. हप्ता जायचंय पंढरीला तिकडं जाऊन मावले मावले करायचंय. अवघड आहे गाड्या तुझं बरं का. यंदा वारीला हाय म्हणायचं तू मग म्हणायचा. हा पण मावलीची पोरासाठी जाईन तिकडं. टाळ घेतला का? हा घेतलंय की ये ना. नवीन विकत हो पकवाज घेतलं. कोणता ते माझ्याकडे लवकर माऊली थांबा. होतोय नंबर येतोय. रायते महाराजांची दाढी तर होऊ द्या. हा आमची जागा तुमचाच नंबर आहे. तुम्ही रामकृष्ण हरी म्हणाय शिकलाय का नाही? शिकलं की कसं म्हणता दाखवा मग. रामकृष्ण हरी कसं म्हणता? रामकृष्ण हरी नीट उभा राहून म्हणून दाखवायचं. रामकृष्ण हरी हा माऊली कसं म्हणायचं? ज्ञानेश्वर माऊली तुकाराम तुकाराम. मग यंदा रे वारीत पंढरीला जायचंय. हा ओरकू ओरकू. आळंदी ते पंढरी हा वारी पूर्ण करायची. पंढरपूरला जायचंय आता. हो जय हरी. जय हरी जय हरी जय रे भाऊ. सचिन जय हरी. अर्थात हे काम आहे तुमच्याकडे. जय हरी देवाच्याकडे. हा, जय हरी. जय हरी. काय आपलं नियोजन कधी करायचंय त्या नंद महाराज? अहो आता जवळ आली आहे पाहिजे आता 18 तारखेला तर प्रस्थान आहे. 19 तारखेला माऊलीचं प्रस्थान आहे. हा 19ला हा, आता आपली तयारी करायला पाहिजे जायला मग पाहिजे. तेच की समधी उरकावर. तुम्ही कुठल्या पालखीत असता? आता मी माऊली बरोबर येणार आहे आळंदीपासून हा. आणि सासवड पर्यंत येणार आणि सासवड मधनं काय करणार आहे सोपन काका बरोबर सोपन काकाच्या पालखी बरोबर बारामती मार्गे मी ते त्यांच्याकडे ते कोणता हे दिले समज हा. ते दिंडी मालकच करून टाकलं निवृत्ती महाराजांनी त्यांना. सोपन काकाच्या पालखी बरोबर मी पंढरपूर पर्यंत अख्खी जाणार आहे. दिंडी त्यांना त्यांच्याकडे समजा नियोजन त्यांच्याकडे दिले. सोपाचे काका दिंडी बरोबर. हा हा तर आपल्याला समजा करावं लागणार आहे ते अगोदर नियोजन. टाळ पकवाजी समजा घेऊन जावं लागणार आहे. ट्रकचं बघावं लागणार आहे. चालतंय बघूया की. तयारी पाण्याची टाकी पाहिजे आपल्याला. ट्रॅक्टरवाल्याची गाठी घेतली पाहिजे. त्या कोण कोण येणार आहे त्यांची लिस्ट काढावं लागेल. चालतंय. त्याला नवीन आपण, माणसं गावातले कोण येत असतील तरी बघा. आपल्या दिंडीत अजून बरं का, आपल्या हा माऊलीच्या दिंडी बरोबर. नाही नाही गावातील काही नवीन माणसं जर येणार चार असतील माणसं तर आली तर बघा. अजून शोभा वाढणार आहे. हा अजून घ्या माणसं कोण येणार असतील तर आपण नाही काय- की प्रत्येकाच्या गाठी घ्यायला पाहिजे. त्या जावं लागेल आपल्याला. त्याचे त्यांच्याकडून ही किती बसवाय त्यांची बिशी किती बसवायची. जेवढी बिशी कमी बसवेल तेवढी पब्लिक वाढेल. नाही म्हणजे एखादा वारकरी गरीब माणूस वाढतील. असेल तर त्याच्याकडे बिशी पण घेऊ नका. सांगितलंय ना आता पंचायत आपली पंच कमिटी आहे. सांगितलंय ना आपल्या पुढल्या कामाला चला आपण बघा. अजून लय बर आपल्याला बर काम हो आहे. चालते ठीक आहे चालते. ना तेव्हा. ठीक चला आहे. आपण पुढल्या कामाला जाऊ. लय काम आहे ते आपल्याला. आता ठीक आहे. पंच कमिटी बरं. सांगितलंय आपण. जय हरी. जय हरी. महाराजाला पण बोलावलंय हॉटेलवर. सरपंचाला पण बोलावलंय आणि पाटलाला पण बोलावलंय. कारण ती वाद त्याच्यावर मिटणार नाही. उशीर झालं फोन केलेला. कधी येते ते सरपंच हे काय गिराईक पण येणार. जिंदगी माझी झाड झाली या काय कळना. पण होती फिरले काल लिंबू फिरवून टाकलंय कोणी काय समज ना बाबा. देवा अवघड आहे. काय कसं काय फोन लावतो सरपंचाला. या लवकर म्हणतोय ते गिराईक नाही तोवर तरी आपलं रानातनं जाऊन येऊ. वादिवाद तरी मिटेल सगळ्या. आलाय सरपंचाचा फोन. बरं झालं. हॅलो कुठं आहे सरपंच? अहो लवकर या की हॉटेलवर. ते सचिन महाराजांना पण बोलावलंय पाटलांना पण बोलावलंय. तुम्ही पण या लवकर. ते वाद मिटवायचा आहे. बांधावरती आहे झाड आणि ते झाड मला काय पण करून लवकर तोडायचंय. आणि नाही लवकर आला तर मी झाड तोडीन. नाहीतर मग आडवा कोण आला तर त्याला तोडीन. लवकर या पाडीसनं. सारखे या सरपंचाला गावची लाते आहे.
कुठं पूर आलाय आणि तिकडं बघायला गेलाय. गाव ना गाव गेलं वाहून सगळं आणि आता गेलाय सरपंच तिथं बघायला. काय का मी माझ्या कामात लय बी काम बघा ना वाईस इकडे बी लक्ष दे आमच्याकडे बी का वाईस गावकी कशी वाईस गावकी लक्ष देत जा की राव. तुम्ही असल्यामुळे मी लय निर्धास आहे. हा ती काम तुम्हाला फोन केला या म्हणून. बोला की. अहो ती काय त्या गोट्याचं आणि त्याच्या त्या शेजाऱ्याचं भांडण झालं या अय, पाटील सरपंच कोण आहे? अय, ह्याचाच बघा ही विषय लगा थांबा. आम्हाला उद्या गोट्यानं मला पण फोन केलता. काय तुम्हाला फोन आलता का? हो आलता आलता. चला चला तिकडं चला. आपलं ते रस्त्यावर झाड आहे. ते गोट्या काय म्हणतो रस्त्यावर झाड काढायचं. उद्या पालखीची माणसं आली 4 माणसं कुठं बसणार? झाडाखाली बसतंय ना माणूस. आणि ते म्हणतंय झाडच तोडायचं आता बांधावलं. नाही बांधाव जर झाड असेल तर वाय थोडा आम्हाला बी थोडा अहो, व्हायचं. पण समजा बाजू घेऊन बोलावं लागेल बरं. बाजू घेऊन बोलणार नाही आम्ही कोणाची. नाही बघा सत्य गड्या, तुम्ही परिस्थिती झाड बघूनच. बघा. रस्त्याच्या कडेला झाड आहे. आमच्या पण रानात झाड येत आहे ती बरं का. पण 4 वारकरी त्या झाडाखाली बसतेली आराम घेतेली. बरं माऊलीच्या वाटवलं झाड आहे ती. अरे बघा वा, तुम्ही दोघांनी विचार करा तुला मग बांधावलं सांगा. झाड असेल का नाही तर आम्ही विचार करू. जर रस्त्याच्या कडल झाड असेल तर आम्ही नाही विचार करणार. आम्ही सावलीचाच विचार हा, करणार. मग निर्णय काय, तेवढा द्या. पाटील? बघा सुंदर असं झाड आहे आणि आता पालखी आली तोंडावर. आपण तो तुमच्या रस्त्याच्या कडेच्या झाडाबद्दल नाही म्हणत तुझा आतल्या झाडाबद्दल म्हणतोय. नाही तुम्ही बघा तुम्ही कुठलं झाड आहे ते बरं काय बरं ठीक आहे म्हणते बघू बघा. काय असेल त्या. थांब चर्चा करू त्याच्या संग गेल्यावर. चालतंय बघा गाड्या घ्या निर्णय सुंदर असा वारकरी निर्णय द्या. बसणारी जागा जर झाड असेल काय पाटील झाड लावा झाड जगवा मन सगळा देश बोंबालतोय. बोंबालतोय का नाही तुम्ही जर तोडायचं म्हणल्यावर नाही, नाही. अवघड आहे मग. बरं का आणि सचिन? एवढ्या 2 वर्षात वृक्षतोड कमी झाल्यामुळे पाऊस पण किती आहे? मापात पाऊस आहे. कमी झाल्यामुळं नाही बरोबर आहे की त्यांचं सचिन महाराजांचं बरोबर आहे बाबा. झाडं जर तुटली गेली तर पाऊस कमी पडतो. हा होय. हा यंदा वेगळं झालं या. पाऊस कळलंय झाला म्हणून तुम्ही हे मनात येत असेल तुमच्या. अरे गोट्या या सरपंच काय फोन केलता तू? राम पाटील. हा, राम राम. किती दिवसात आला राव तुम्ही? आता काय हे नाही झोप येऊन दिली का रातभर ते गोट्याचं काय आहे गोट्याचं काय आहे बघायचं ना. होय. आता बंद बघू काय असेल ते काय. बरं या की या बसा या बसा. आता पडत गोट्या बोला की. कुठं काय झाडाचं काय कुठं आहे नेमकं ती आम्हाला काय माहिती यार. आता पालखी जवळ आली. थांबा थांबा 2 मिनिटं थांबा. अगोदर वडापाव खाव. मला होतंय चकारल्यागत भोका लागल्यासारखं झालंय. आपण वाद काय मिटावणारच आहे. आलाय का खात गेला आलाय तुझी तू काय असेल तुझी घरी जाऊन काय काय खायचं अहो का योगा योगा तुम्ही दोघं पण आलाय हॉटेलवर. त्या गोट्याच्या हॉटेलचा वडापाव एकदा कसा आहे चवीचा चहा कसा आहे ते बघा एकदा. लगा तुला एवढी त्याची कळकळ वाटते आपुलकी वाटते या मग भांडणं कशाला करता येईल? भांडण काय मी उलट त्याला चांगले येऊन सांगतोय झाड तोडू नका. रस्त्यावर झाड आहे सगळ्यांना सावली होईल. उद्या तुझ्या रानात बाया 4 आल्या तर सावलीला बसून जेवतेल्या. मला सांगा दुसऱ्या रानात जेवाय घालताल का तुम्ही? अशी माझी सांगण्याची नाही, पद्धत पण आहे. होतंय काय सरपंच माझं रान पडतंय पडीक. आणि अरे दुसरं काय 1 रान पडतंय पडीक तेवढं कुठं अहो, पसरत पडत असेल महाराज तेवढं तेवढं 1 गुंठा सुद्धा राहते ना. पडत नसेल तेवढी सावली. ती पण सकाळची सूर्य उगवल्यानंतर तेवढी सावली. पण रान पडीक पडतंय त्याला काय करायचं? हे काय देणार ते 10 गुंठ मला सांगा बरं. गड्या गड्या बघा गड्या सरपंच आता तुम्ही. हा बरं का बरं पाटील तुम्ही वडापाव खाऊन बोलणार आहे का अगोदर बोलणार आहे? पाटील सरपंच चालू या ही गाडी म्हणतो चक्कर येते या. हा ही म्हणतो तोडायचंय झाड. हा हे जर झाड तोडलं वाळ असतं तर थांब की म्हणा. हो. चक्कर कशी येते ते? लगा आलेल्या का समजून घ्या तुम्ही. हा, दोघं बी समजून घ्या. अहो समजून घ्यायला राहिलंच नाही. ते किती आजोच्या पिढ्यापासून झाड आलेलं आहे आणि ते देतय ताप कसलंच पिकाना खाली कोटवर बघायचं. नाही, झाड आणि बरं ह्यांचा का? बांध सलगच आहे. लगा ते झाड होतं तर आजोबा हे त्याच एकरात कमीत कमी 14-15 पोती ज्वारी काढत होतं. काहीतरी तुझ्याकडनं पद्धत चुकली असेल. अहो पद्धत चोखायला त्या खाली पिकानाच काय आता निघते पाच असं कसं होईल? हा, मग काय ते सरपंच वाद काय तर मिटवून बरं, टाका. नाहीतर असू ते झाड दे. तोडणार आहे काय करू. काय असू ते झाड काय बरोबर आहे की तिथं जाऊन बघू हा. आणि बघून समजा सोक्ष वक्ष मिटवू. हा चालेल. उगा वेळ घालवाय नको. आम्हाला बी आमची काम आहे ती की चला सारखं मग. ह्या गावाची समजे चला तिथं राहणं दाखवतो चला. त्याच्यावरती वाद मिटणार नाही. श्रीराम पांडुरंगा पालखी जवळ आली या. तब्येत व्यवस्थित राहू दे बाबा. जेव्हा बिवा घालता का महाराजांना पुढे? हो का सरपंच बघा हो का तोरणब्या किती बाहेर आले आणि कसं रान पेकवायचं सांगा बरं. आहे का हे बघितलं हो का नाही, नाही. सगळ्यात चाऱ्या हो का पाणी अजून तसं तुंबतं या आणि महाराजांचं रान पलीकडं आहे.
कसं करायचं आणि कसं पिकवायचं. बरं पाटील करा बर का काय तुम्हीच आता योग्य सल्ला द्यायला. हाय बर का ह्याचं बी हे काय खोटं बोल नाही खोटं नाही दिसतंय की आता आपण प्रत्यक्षात पाहणी केली की ती गडी सांगतो ती बाय 4 माणसं सावलेलं सावलेलं बसलेले बरोबर आहे. एक आयडिया करूया हा काय म्हणजे आय बी वाचले पाहिजे आणि पोरग वाचलं पाहिजे असं माझं मत आहे. वा 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 हा? बर बर बरं का गोट्या हा तू एक काम कर ही खाली खाली जेवढं आले का एवढं छटून घे. तरंब्या होय. हा मग तुझे बी आवत काठी चालेल. बर सावली बी 4 माणसाला होईल. त्या बी गाड्याचं काय लुस्कान नको तुझे नको लुस्कान की नको. झाड बी शाबूत राहील आणि तुझं पिकायचं बी पिकायचा विषय हा पिकल बी काय व्यवस्थित. महाराज बरोबर आहे. हो चालतंय, चांगला निर्णय आहे. बरं, एवढं तेवढं असं छटून घेतलं का नाही हा की तुझ्या पण रानात सावली पडायचं नाही, तुला पण आवत काठी चालाय, तुला पण त्रास व्हायचा नाही काय. पण ऐकी हम्म त्यांनी झाड तुझ्या ह्याच्यात हम्म असं म्हणणं आहे ना. मग झाड दोघांनी बांधावं मिळून आहे. छटून चटणी करा. त्यांनी छटा कशाला झाड हाय बांधा. नाही दोघांनी मिळून छटत ती झाड उगं म्हणाय नको असं तसं त्याला काय आम्ही हायला का कशाला काय चालतंय. काय वादविवाद वाढतच जाणार की. नाही वाढतला का हो, पाटील काय ऐकत काय नाही आहे. ऐका ऐका काय कर, आपण झाडावर चढायचो, एखाद्याचा वरनं पाय बे मोडायचा, काय कर आपलं 400-500 रुपये दे ती कोणते मशीन चालवतं त्याला आणि आपलं सुंदर असं डाळून घे, कोणाला त्रास नको. माझ्याकडे 250 घे, तुझा 250 भर. काय म्हणायचंय, एक नंबर डोक्याला वैताग नको आपलं. बस बस पण आता हे झालं खरं, पण पुढच्या पिढीला येणार सांगू जमन काही आपल्या दोघात झाड ए, हा? बघू पुढच्या पिढीला तू जगतोय का मी जगतोय काय ते पुढचं लागलं बघा की आता पुढचं पाटील पुढं पण बघू काय माझं तर मत होतं झाडच काढायचं. नगर 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 झाड काढू नका. झाड जर तोडा गेलं मग तुला तोडावं लागेल का काय समजून नाही सांगितलं नको तर असं ऐकून गोठ्यात घे. 2 पावलं माग घे. नका आता सरकारचा नियम आहे झाड लावा झाड जगवा आणि आपण हे केल्या विनाकारण पण पुन्हा अशा किती जणांची भांडणं लागली ते आणि किती परंपरा ती भांडणातच गेली या त्या झाडासाठी ना. काय नाही थोडं समजून घेतली का नाही भांडणं मिटते ती. सरपंच हा. ते तोडलेलंच बरं आहे झाड. गोठ्या आता का कमाल झाली गाड्या तुझी सरपंच तू एक ध्यानात ठेव आता तुला शेवट निर्माणीचं सांगतो. झाड जर तो तोडायचा प्रयत्न केला तर ह्या सरपंचा संघ आणि पाटला संघ तुझी गाठ पडेल एवढं ध्यानात ठेव. पाटील मगाशीच म्हणलंय ना झाड जर तोडलं तर तुला बी तोडील तसं आम्हाला काहीतरी इरादा घ्यावा लागला. असं हा खड्डेस्तून तू डोक्यात काढून टाक. सचिन महाराज बरोबर आहे. समध्या गोट्या पारुंब्या समध्या तुटल्या पाहिजे त्याला त्रास व्हाय कामा नाही. ऐका, इकडे वारकरी बस त्याला आपण बसू. झाडासाठी माणूस काय काय करतं. यंदा पाऊस काळ चांगला झालाय, झाड तोडायच्या कशाला भानगडीत पडतोय. आपणच काय करतोय आता आता वट पौर्णिमा होऊन गेली. वट पौर्णिमा 24 तास ऑक्सिजन देणारी 3 झाड आहेत या जगात, तुळस, वड आणि पिंपळ. कशाला झाड तोडायच्या भानगडीत पडतोय. तुझ्या रानात तुझ्या 4 पारुंबे येते तोडून टाकू. तू 250 भर, मी 250 भरतो. बरं चालतंय. हे झाड ऑक्सिजन देतंय. उद्या तुझ्या 4 बाया आलेल्या इकडे बसलेल्या. दिली त्यांनी संमती त्यांनी बी माघार घेतली 2 पावलं त्याला बी उमागले. बघा सरपंच पाटील महाराज नाही झाड तोडत, फक्त आपलं जेवढ्या तोरंबे आले ते तेवढं तोडून टाकतो. बस बस आपलं दोघांची समाधानी. ठीक आहे. छान, धन्यवाद, आभार आहे. तुम्ही दोघं आल्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. बरं ऐका की समाई बांधाव कुणीही झाडं लावू नका. लावायची असेल तर आपापल्या हिश्यातनी लावा आणि पुढे वाद निर्माण होईल असे झाडं लावू नका. 4-4 हीच फूट मागं. सोडून लावा, पण त्या बांधाव काय लावू नका झाड. झाडं तुम्हाला लावायची असतील तर मोकळ्या रानात, माळ रानावरती भरपूर झाडं लावा. झाडे लावा, झाडे जगवा. नाहीतर आजकाल कसं झालंय नुसतं बांधाला खेटायचं आणि तिथं झाडं लावायची आणि त्याच्यातनंच वाद निर्माण होतो आणि अशा गोष्टी काय होत नाहीत.